मंडळी बघा, अख्ख्या राज्यातले राजकीय पक्ष फिरून आलेल्या आदरणीय सौ विचित्रताई बिबट्या, कारण वाघ म्हणायची तेवढी त्यांची आता पात्रता राहिलेली नाही आहे, कारण ते निव्वळ महिलांच्या नावावरती स्वतःची राजकीय खळगी कशी बरं याच्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात। त्यांनी काल संसदेमध्ये जे महिला आरक्षण फेटाळलं आणि बोगस जनता पार्टीच्या नांग्या ठेचल्या ह्याच्यावरती त्यांनी खूप आग्रस्थाळपणाने एक स्टेटमेंट दिलं आणि त्यांना किती आणि त्या स्वतः किती महिलांचा सन्मान करतात हा दाखवण्याचा केविलवाना त्यांनी प्रयत्न केला। मी तुम्हाला दाखवतो त्यांचं खरं रूप, तुम्ही हा व्हिडिओ बघा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारी बातमी आहे, कारण रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने साम टीव्हीवर एक धक्कादायक खुलासा केलाय। आपल्याला गोव्यात आणि मुंबईमध्ये चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवल्याचा आरोप या पीडित मुलीनं केलेला आहे। शिवाय पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनीच भाग पडला असा खळबळजनक आरोप या पीडित मुलीनं केलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। विचित्रताईंचा भाग 1। विचित्रताई ह्या ज्या महिलेवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा स्वतःच आरोप करून राज्यभर आगतांडव करत होत्या, आज त्याच विचित्राबाई राठोड करून सुपारीचं एक पॅकेज भेटतं, त्यावेळेस त्या विचित्रताईंची भूमिका बदलती आणि हे चक्क कोर्टाला सुद्धा कळतं आणि मग कोर्ट विचित्राबाईंना कसं फटकारतं हा तुम्ही त्याचा व्हिडिओ बघा। परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते। जनहित याचिकांद्वारे खेळ खेळला जातोय अशा शब्दांमध्ये मुंबई हायकोर्टानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांना फटकारले। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात 2021 मध्ये संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ यांनी जनहित याचिका दाखल केली होती आणि त्यावेळी राठोड महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वनमंत्री होते। आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव पुढे आल्यानं त्यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर राठोड यांचा एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली आणि त्यानंतर चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या विरोधातली याचिका निकाली काढण्याची मागणी केली, मात्र पुन्हा कोर्टात दाद मागण्याची मुभा द्यावी अशी विनंती केली। यावरून वाघ यांनी त्यांची मागणी काय आहे ते स्पष्ट करावं अशा शब्दांमध्ये हायकोर्टानं अहो विचित्राताई, बलात्कार करून मारलेल्या मुलींच्या नावानं आंदोलन करून बलात्काऱ्यांकडून पाकिटांची सुपारी घेऊन स्वतःच्या पोटाची खळगी भरणाऱ्या लोकांनी भारतातील आणि महाराष्ट्रातील महिलांबद्दल न बोललेलंच बरं, उगीच तोंड उघडायला लावू नका। अजून काही काही बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, त्याच्यामुळं हे महिलांबद्दलचं तुमचं बेगडी प्रेम तुमच्याजवळच राहू द्या। आता तुम्हाला आमदारकी भेटलेली आहे महिलांच्या नावावरती राजकारण करून, तिथपर्यंतच तुम्ही थांबा अशी महाराष्ट्रातल्या जनतेकडून तुम्हाला एक विनंती करतो।